एशियाटिकच्या निवडणुकीमध्ये पवार गटाची घुसखोरी, कुमार केतकर विरुद्ध विनय सहस्रबुद्धे असाच होणार सामना। रोहित आर्यवर झालेल्या गोळीबाराबद्दल मतमतांतर, पोलीस चकमकी विरोधात वकील सातपुते न्यायालयामध्ये दाद मागणार, निवृत्त अधिकाऱ्यांनी ठरवली पोलीस चकमक योग्य। पडद्यावरील साईबाबांच्या मदतीसाठी सरसावले शिर्डीकर, साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये दळवींवर उपचार सुरू। कोरेगाव भीमा आयोगाकडून ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस, दाखल केलेल्या अर्जावर प्रतिसाद न दिल्यानं नोटीस जाहीर। राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय लमकणे राज्यामध्ये पहिला। मनासारखं झाल्यानं कडू समर्थक आनंदले, कडू समर्थकांनी व्यक्त केला जल्लोष। 15 ऑक्टोबर पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरावी, राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। बॉसला मारा पण मोर्चाला या, राज ठाकरेंचं विचित्र विधान। एकता स्मारकावर सरदार पटेल यांना अभिवादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोहपुरुषाला श्रद्धांजली। गुजरातच्या केवाडिया इथं विशेष पथसंचलन, महाराष्ट्राच्या चित्ररथानं घेतला सहभाग, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती, देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। शेतकरी कर्जमाफी आंदोलकांवर गुन्हा दाखल, बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर, तुपकरांवर गुन्हे, जवळपास 2,500 आंदोलकांवरही गुन्हे दाखल। सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, नाशिक आणि मुंबईमध्ये एकता दौडचं आयोजन, देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम। पोलीस भरतीच्या तयारीला लागा, राज्यभरामध्ये भरणार 15,300 पदं, अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदत। गाड्या फोडायच्या असतील तर सत्ताधारी लोकांच्या फोडा, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल।